नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गेले 7-8 दिवसापूर्वीपासून ना कपाट एवढं अस्ताव्यस्त झालं होतं ना की काय सांगायलाच नको. आधीचा म्हटलं व्हिडिओ नको घ्यायला, नाही तर तुम्हाला पण वाटेल की एवढे कसे काय कपडे विस्कटलेले आहेत बरं. तर खूप दिवस झालं असं विस्कटलेलंच कपाट मी ठेवत होते, कारण वेळच भेटत नव्हता मला आवरायला. आणि आज सकाळी मी जरा निवांत होते. धनुषने पण सकाळी ना खूप त्रास दिला होता आणि मग त्याला थोडंसं खेळायला लावलं आणि मी म्हटलं तर चला आता हेच करून घेते पहिल्यांदा, नाहीतर मग दुसरं काम करत बसले ना की खूप कंटाळा येतो दुपारच्या वेळेत. आणि मग दुपारच्या वेळेत कपाट लावायचं म्हटलं की मग मी थोडासा कंटाळा करते की नको आज उद्यावरती ढकलून ढकलून मग ते पुढंच जात होतं. अक्षरशः ह्यांचे कपडे माझ्या कपाटामध्ये, माझ्या कप्प्यामध्ये, माझे कपडे त्यांच्या कप्प्यामध्ये आणि धनुष्य तर इकडं तिकडं, काय सांगायलाच नको त्याची तर गोष्ट. म्हणून म्हटलं आज आवरूनच टाकूयात. किंवा जेव्हा ह्यांना ऑफिसला जायचं असतं ना तेव्हा पण त्यांचे कपडे वेळेत सापडत नाहीत. किंवा असं झालं होतं ना की मी मागच्या आठवड्यात आजारी होते, त्याच्यामुळे त्यांचे कपडे वॉश केले नव्हते. मग कुठली कपडे वॉश करायचेत, कुठली चांगलीत नाही हेच समजत नव्हतं. तर आज म्हटलं सगळंच आवरून घेऊयात, म्हणून मग मी सकाळी सकाळी हे करायला घेतलं. आणि आज मी जास्त वेळ न घालवता फक्त अर्धा पाऊण तास मी ह्याच्यासाठी दिला आणि भरभर सगळं आवरून घेतलं. नाहीतर मी काय करते माहिती आहे का, 1-1.5 तास तर मला लागतोच आरामात सगळे कपडे आवरायला. आज तसं काय करत बसले नाही. जे कपड्यांच्या घड्या घातलेल्या होत्या ना प्रॉपर, ते तसंच आहे असं उचलून परत वरती ठेवून दिलं. फक्त सगळी कपडे खाली काढली होती ती पण व्यवस्थित कपाट वगैरे पुसून घेतलं आणि जे घड्या घातलेले कपडे आहेत ते ॲज इट इज ठेवून दिली. छान असं कपाट क्लीन करून घेतलं. आता कपाट छान क्लीन झालं आहे म्हटल्यानंतर ना बेडरूम पण स्वच्छ झालाच पाहिजे बाकीचा पण, म्हणून म्हटलं बेडवरचं बेडशीट बदलूयात. मी कितीच वेळा सांगितलं असेल व्हिडिओमध्ये की ते बेडशीट दुसरं मला आवडत नाही, म्हणून आता मी लवकरच नवीन बेडशीट मागवणार आहे, ती पण मिशोवरून. मला वाटते काहीतरी स्वस्त भेटते त्याच्यावरती, सो लगेच ऑर्डर करणार आहे, कारण ते बेडशीट मला आवडत नाही. आणि हे बेडशीट जेव्हा टाकते ना बेडरूममध्ये, तेव्हा बेडरूममध्ये एकदम पॉझिटिव्हिटी वाटते, फ्रेश वाटते. झाडू जरी नाही मारला ना तरी घरामध्ये खूप छान वाटतं. मग म्हणून म्हटलं आता दुसरंच मागवूयात. बेड पण छान क्लीन करून घेतला आणि धनुषला पण एक अशी पिलो घ्यायची आहे. खूप दिवस झालं हा वापरतोय, म्हणजे जवळजवळ 2-2.5 वर्ष झालं असेल वापरतोय. ह्याच्यासोबत ब्लॅक पण होती, पण त्याची चेन खराब झाल्यामुळे ती ब्लॅक उशीना मी ह्याच्यामध्येच घातली आणि तीच थोडीशी मोठी केली, जे की धनुषला खूप आवडते. त्याच्याशिवाय तो त्याला झोप लागत नाही किंवा दिवसभर ते पण त्याला इकडे तिकडे घेऊन फिरत असतो सारखा. जे आधी टाकलेलं बेडशीट होतं मग ते पण वॉश करायला घेतलं. तर बघा कपाट किती व्यवस्थित छान असं क्लीन झालं. आता हे झाल्यानंतर जो काय आनंद आहे ना तो खूप वेगळा आहे. म्हणजे खूपच भारी वाटतं ना असं आवरून झाल्याच्या नंतर सगळं घर क्लीन झाल्यासारखं वाटतं. घराचा एक पार्ट जरी क्लीन केला असेल तरी, आणि मग सारखं आपलं पाय तिथंच वळतो की चल बघूयात, चल आरशात बघूयात. धनुषा जिथपर्यंत हाताला मिरर येतो ना तिथपर्यंत तो खूप खराब करून टाकतो. आणि जो मग काय वरचा भाग असतो तो खूप क्लीन म्हणजे स्वच्छ असतो. म्हणून आज जो काय त्यानं खराब केलं ते सगळं पुसून घेतलं आणि खूप चकाचक मिरर पण निघाला होता. सगळ्या माझ्या साड्या व्यवस्थित ठेवल्या. साड्यांचं सेक्शन काय एवढं अस्ताव्यस्त होत नाही, कारण मी जास्त साड्या वेअर करत नाही. त्याच्यामुळे जो काय सेक्शन आहे ना, टी शर्ट, पॅन्ट्स किंवा जे काय लेगिन्स आणि टॉप वेअर करते ते फक्त अस्ताव्यस्त होऊन जातं. तर बघा इथे छान असं कपाट माझं क्लीन करून झालेलं आहे. कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. मिरर पण किती चकाचक दिसतोय ना. घरामध्ये लावलेलं जे इंडोर प्लांट आहे ना अरेका पाम, तर त्याला आणल्यापासून आम्ही एवढी काय केअर घेतली नव्हती. फक्त त्यांनी जसं सांगितलं होतं ना की 1.5 दिवसातून एकदा त्याला पाणी टाका, म्हणून आम्ही तसंच टाकत होतो आणि त्यातली माती पाणी टाकून टाकून खाली जात होती. सो मग लास्ट टाईम पण मी त्याच्यामध्ये माती टाकली होती, पण जास्त माती काय नव्हती टाकली, कमीच टाकली होती. आणि त्याच्या सगळ्या मुळ्या दिसायला लागल्यात. एवढी सगळी माती सगळी हे होऊन गेली, म्हणजे पाण्यामध्ये अशी विरघळून जाते ना तशी होऊन गेली होती. सो मग दुसऱ्या कुंडीतली माती त्याच्यामध्ये आज ट्रान्सफर केली आणि माझ्याकडून ना ते एकदमच गच्च भरलं गेलं माती. म्हणून मी जे काही खडे वगैरे होते ते साईडला काढून घेतले आणि मुळं सगळी दिसायला लागले. त्यामुळे ना झाडाची जी पानं आहेत ना ते एकदम वागतायत, म्हणजे 2-3 फांद्या तर अशाच मरगळून पडल्या होत्या. मग म्हटलं त्याला माती टाकणं खूप गरजेचं आहे, नाहीतर परत मग झाड सगळं खराब होऊन जायचं. आणि त्याच गतीवरती आलं आहे झाड खराब होण्याच्या, कारण आम्ही त्याला काहीच प्रोटीन्स त्याला दिले नाही आहेत, फक्त पाणी बस. त्याच्या पलीकडे दुसरं काहीच टाकलेलं नाही. आणि झाडांना पण प्रोटीन्स हवंच असतं, पण काय टाकायचं हे आम्हाला समजत नाही आहे. एक जणांनी सजेस्ट केलं होतं पण ते पण वस्तू आम्हाला आणणं झालं नाही. सो मग म्हटलं आता फक्त हे जे काय केअर आहे ना ते घेऊयात, आणि जर अजून जास्तच काही वाटलं तर मग आणूयात जे काय सांगितलेलं आहे ते. म्हणून सगळे खडे वगैरे साईडला काढून घेतले. आणि खरंच सांगते झाड एवढं फ्रेश आहे ना घरामध्ये, म्हणजे ह्या झाडामुळे हॉलची शोभा अजूनच वाढते. आणि मी विचार करते की अजून असंच एक झाड घ्यावं म्हणून. झाड स्वस्त
भेटतं, पण त्याची कुंडी आणि त्याच्या आतली जी कुंडी आहे ना ती खूप महाग भेटते, म्हणून झाड थोडंसं अवॉइड करते घ्यायला. म्हटलं नंतर कधीतरी घेऊयात. झाडांची पानं वगैरे वॉश करून घेतली आणि बघा ना किती हिरवंगार मस्त टवटवीत दिसतंय ना झाड. पाणी टाकल्यानंतर तर ते अजूनच फुललं होतं. आज दिवसभर ना 2 मिनटंसुद्धा आराम करायला मला वेळ भेटला नाही. दिवसभर फोनसुद्धा चालू होते किंवा माझा व्हिडिओ चालू होता किंवा व्हिडिओच्या मागची जी कामं असतात ती पण सुरू होती. दिवसभर मला एवढा वैताग आला नाही. कुठल्या गोष्टीची जास्त खंत वाटते तर कधी म्हणजे धनुष आजारी असल्याचं खूप वाईट वाटतं किंवा तो खूप जास्त त्रास देतो. घरात मी एकटी त्याला सांभाळायला आणि तो खूप वैतागतो. ह्यांची जबाबदारी तिथंच संपते त्याला हॉस्पिटलमधून आणल्यानंतर कारण ते बिचारे तरी काय करणार ना. त्याला हॉस्पिटलमध्ये आणून परत त्या ऑफिसला जाणार आणि संध्याकाळी आल्यानंतर पण त्याची घ्यायची तेवढी केअर ते प्रॉपर घेतात. पण दिवसभर मी एकटीच असते त्याला सांभाळायला. तो पण खूप जास्त वैतागतो. आज पण त्याने सकाळपासून मला खूप जास्त त्रास दिला होता. मी एवढी कंटाळलेली होते ना, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून समजतच असेल. हातावरती दिवसभर ती मांडीवरतीच होता तो. त्याने अजिबातसुद्धा असं मला वेळ दिला नाही की मी एकटी कुठंतरी काही काम करेल म्हणून. त्यातून पण वेळ काढून कसं बसं करून घेतला आणि संध्याकाळचा चहा ठेवायला घेतला. तुम्हाला मी एक सजेस्ट करते की सोसायटी मसाला चहा आहे ना, तो एकदा नक्की वापरून बघा. विदाऊट आलं वेलची पूड टाकता जरी चहा बनवला ना तर खरंच खूप टेस्टी होतो. तुम्ही पण एकदा नक्की आणा तुमच्या घरामध्ये. मस्त चहा घेतला. धनुषला पण चहाने दूध प्यायला दिलं आणि म्हटलं वेळ आहेच. धनुष पण एकटाच खेळत होता. त्याला दुपारनंतर थोडंसं बरं वाटायला लागलं, म्हणजे त्याला आंघोळ वगैरे घातली, फ्रेश केलं आणि त्याच्यानंतर मग तो खूप असं छान टवटवीत झाला. नाही तर सकाळपासून पूर्ण सुकलेला होता. म्हणून मग म्हटलं आता आपली कामं करायला घेऊयात. तूप घरातलं संपत आलं होतं आणि मॅगी वगैरे केली तर लागतंयच तूप आणि तो जेव्हा आजारी असतो ना तेव्हा हट्ट करतो मॅगीसाठी. सो म्हटलं तूप पण काढून घेऊयात. आता गुरुवारची आमच्या इकडं दिवसभर लाईट जाते, सारखी ये जा. आज पण तेच चाललं होतं, पण मग मी संध्याकाळी उशिरा म्हणजे 5-5:30च्या दरम्यान मी तूप काढायला घेतलं होतं. आज मंगळवारसुद्धा होता. सो म्हटलं काढूयात, किती दिवस असंच पेंडिंग ठेवायचं ते पण. आणि फक्त सुक्की भाजी आणि भाकरी बनवायची होती जेवणामध्ये, म्हणून म्हटलं जास्त काही लोड नको घ्यायला, आहेत ते आपलं रेग्युलर करतच राहूयात. सो मग इथं तूप काढायला घेतलं होतं. लास्ट टाईम मी तूप कसं काढते हे दाखवलं होतं, त्याच्यामुळे आज डिटेलमध्ये व्हिडिओ काही शूट केलेला नाही आहे, असंच तुम्हाला दाखवते. तूप काढायचं म्हणजे मला एकच टेन्शन येतं, फक्त माझा हात नाही खराब झाला पाहिजे. मी तेवढी काळजी घेते, नाही तर मग ते एवढं लोणीचं असं तेलकट होऊन जातं ना की मी वैतागते त्याच्याने. भांडी वगैरे घासण्याचा मला काहीच एवढा लोड पडत नाही, कारण गरम पाणी घेतलं किंवा नाही घेतलं ना तरी पण भांडी एकदम चकाचक छान होऊन जातात. इथं मी तुम्हाला एक टिप सांगते. जेव्हा आपण लोणीचा गोळा बाहेर काढतो आणि मिक्सरच्या भांड्याला जे आपलं पातं असतं त्या पात्यामध्ये जेव्हा चिकटलेलं असतं ना ते कसं काढायचं, तर त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का, थोडंसं पाणी टाकायचं भांड्यामध्ये आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं. जे काय आतमध्ये चिकटलेलं असतं ना ज्या पात्याला ते सगळं बाहेर पडतं, म्हणजे बाहेरच्या साईडला ते सगळं त्याची लेअर जमा होते आणि मग आपण इझिली ते काढू शकतो. जर कोणाला माहीत नसेल तर ही टिप तुमच्यासाठी आहे आणि खूप इझी आहे. मला पण माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं. मी बसायच्या हाताने काढत सगळ्या शेवटला, पण त्या बोलल्या की पाणी टाकून फक्त एकदा मिक्सर असा मोकळा फिरवून घ्यायचा, त्याच्याने सगळं साईडला येऊन बसतं आणि मग आपल्याला पण सोपं जातं. हाताला ते ब्लेड लागायची वगैरे भीती असते, त्याच्यामुळे हे आपल्याला इझी पडतं. इथे तूप काढण्यासाठी ठेवलं आणि ही प्रोसेस खूप लेंदी असते, म्हणजे थोडासा वेळ लागतो. प्रॉपर उभं राहूनच हलवून घ्यावं लागतं, तेव्हा कुठंतरी जाऊन तूप छान होतं, नाहीतर मग खाली करपतं. त्याची फक्त काळजी घ्यायची. धनुषला ना लहानपणापासूनच उष्णतेचा खूप त्रास आहे, म्हणजे त्याला ना एवढा घाम येतो ना, प्रचंड घाम येतो. आणि मग आता उन्हाळा कडक सुरू झाला आहे आणि म्हणतायत की पुण्यामध्ये ना खूप हीट आहे, आता उष्णता खूप जास्त आहे, त्याच्यामुळे काळजी घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी खरंच आपण जिथं राहतो तिथं गेल्यानंतर ना समजतं, नाही तर फक्त बातम्यांमध्ये ऐकून काही एवढं हे होत नाही, पण जेव्हा खरंच बघतो ना तेव्हा खूप म्हणजे कसं तरी वाटतं किंवा फील पण होतं की खरंच हा त्रास होतोय म्हणून. लास्ट इयर पण धनुषला हाच त्रास झाला होता, म्हणून डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं की त्याला गुलकंद खाऊ घाला म्हणून, कारण गुलकंद खूप थंड असतो आणि त्याने काही खात नव्हता. म्हणजे इतक्या दिवस आणून ठेवलाय पण त्याने कधी खाल्लंच नाही, पण आज जबरदस्तीने म्हटलं घालूयात, कारण पूर्ण नाकावरती डोळ्यावरती त्याच्या पुरळ आलेत लाल लाल आणि डोळा पण आज भरपूर सुजला होता. त्याच्यामुळे तो खूप घाबरला होता. त्याच्यामुळे मग मला सारखा मांडीवरती घेऊन बस म्हणत होता. त्याला जबरदस्तीने गुलकंद खाऊ घातलं आणि मग मी गेले दिवाबत्ती करायला आणि माझ्यासोबत त्याला पण घेत होते. मी ना असायला दिवसभर जास्त TV पण बघून दिला नाही. माझ्या मोबाईलला तर तो सहसा दिवसभर कधी हात लावत नाही. संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर त्याच्या पप्पांचाच मोबाईल घेतला तर घेतो, पण माझ्या मोबाईलला दिवसभर काही हात लावत नाही. पण मग सारखा TV सुरू असतो. आता स्कूल पण 2 दिवस झालं बंद आहे, म्हणजे त्याला पाठवत नाही आहे मी स्कूलला.
सो मग म्हटलं आता माझ्यासोबतच त्याला दिवाबत्ती करताना घेते, तेवढं त्याचं पण मन रमेल आणि छान वाटेल. गाड्या खेळून खेळून पण मुलांना खूप वैताग येतो किंवा बाकीची ॲक्टिव्हिटी करून पण खूप कंटाळतात, त्यांना काहीतरी वेगळं हवं असतं. आणि ह्याच्या आधी ना धनुष न सांगता दिवाबत्ती करायला किंवा देवपूजा करायला तो माझ्यासोबत असायचा. पण आता जसं स्कूलला जायला लागला आहे ना, तसं त्याला थोडंसं कंटाळा वाटतो, निवांत बसूनच राहतो तो एका ठिकाणी. मग काही दिवाबत्ती वगैरे करायला माझ्यासोबत येत नाही. आज जबरदस्तीने घेतलं होतं आणि किती शहाण्या माणसांसारखा पाया पडतोय ना देवबाप्पाच्या. आज रात्रीच्या जेवणासाठी बनवायची होती सुकट आणि सुक्की सुकट बनवायची होती. घरामध्ये तर जास्त आणून ठेवली आणि त्या वस्तू काय लवकर संपत नाहीत, म्हणून म्हटलं डायरेक्ट सुक्कीच बनवून टाकूयात. नाहीतर आम्हाला दोघाला पण पातळच सुकट खायला खूप जास्त आवडते. पण म्हटलं जाऊ देत, कशी तरी संपवलीच पाहिजे ती. आणि आता उन्हाळ्यामध्ये गरम पदार्थ खाणं पण खूप चुकीचं आहे, म्हणून म्हटलं पटकन संपवून टाकूयात. इथे सुकट छान धुवून घेतली, कांदा बारीक कट करून घेतला. मी टोमॅटो वगैरे टाकत नाही ह्याच्यामध्ये, घरची कांदा लसूण मसाला असतो तो टाकला आणि त्याच्यामध्ये मग मी सुकट टाकून परतून घेतलं. चवीपुरतं मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवून दिलं. धनुषला 6 वाजता भूक लागली होती आणि मग त्याने खाऊच्या डब्यामध्ये शोधत होता की मला काय खाऊ सापडतोय का. पण त्याला हे पॉपकॉर्नचं पॅकेट दिसलं आणि त्याने खूप हट्ट केला की हेच मला बनवून दे, म्हणून आपलं झटपट होणारं पॉपकॉर्न त्याला बनवून दिलं. छोटीशी भूकही भागते आणि आपला कामाचा ताप पण वाचतो. खायला दिलं आणि ते छान अशी सुक्की सुकट तयार झालेली आहे. कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लोखंडी तव्यातल्या भाज्या आहेत ना, म्हणजे हे नॉनव्हेज तर खूप छान बनतं, एकदम टेस्टी बनतं की त्यात काय सांगायलाच नको. आणि मला तवा पण खूप छान लागला हा भाजीचा आणि असं पूर्ण भाजी काळी काळी होते त्यातली. हे ऑफिसवरून आल्याच्या नंतर मग आम्ही जेवण करायला घेतलं आणि आता जेवणामध्ये ना जास्त करून आम्ही सॅलडच खातोय. कांदा, टोमॅटो, काकडी. कांदा नाही जास्त खाल्ला ना तरी पण टोमॅटो आणि काकडी आमच्या रोजच्या आहारामध्ये असतेच म्हणजे असतेच. धनुची तब्येत बरी नाही आहे, मग तो असं भाजी चपाती काय खात नाही. सो मग म्हटलं त्यासाठी फ्रूट्सच आणा येताना. सो मग त्यांनी बनाना वगैरे आणला होता आणि त्याला ॲपल पण खूप जास्त आवडतात. आणले त्याने बरेचसे खाऊन घेतले होते आधी आणि एकदम खाऊन घेतो आणि नंतर त्याची खायची इच्छा होत नाही असं होतं. आणि ऑरेंज पण आणले होते, त्याला ऑरेंज पण खूप जास्त आवडतात. आता ही फ्रूट्स सगळे धुवून ठेवले. आता TV युनिटच्या इथं ठेवून दिले ना की मग तो आरामात कधी पण त्याला पाहिजे तेव्हा घेऊन खातो. आणि हे किती रंगीबेरंगी छान दिसते ना, असंच वाटतं नेहमी घरामध्ये फ्रूट्स असावेत. आणि धनुसाठी तरी आम्ही आणतोच, म्हणजे बऱ्याचदा घरामधलं पहिलं असं व्हायचं की बनाना कधीच संपायचा नाही, पण अलीकडे तो खाण्यासाठी कंटाळा करतोय, त्यामुळे थोडंसं आम्ही पण अवॉइड करतोय आणणं. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूयात उद्याच्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.